चला पहिल्या सामन्याला मात्र इथे सुरुवात होते. एमडी सुपर किंग्स विपक्ष सीव्हीओ वॉरियर्स. यस, पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू फेस करण्यासाठी नितेश पाटील ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मात्र स्टिअर केलंय. वेगवान आउटफील्ड आहे आणि आजच्या दिवसातल्या पहिल्याच चेंडूवर इथे दमदार चौकार. मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार, शहराचे शिल्पकार सिडको सिडको. संतोष यांना आपण पाहतोय आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. इनसाइड आउट मात्र कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. टू बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा खूप सुंदररित्या या ठिकाणी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या बिनबाद 6 पाहायला मिळते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. पहिली 2 षटकं 5 षटकांची प्रत्येक इनिंग इथे मात्र साकारावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. याही वेळेस ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला दिशा दिले. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू मात्र अंतर्वर्तुळामध्ये अडवला जातोय. मात्र तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राइक होते रोटेट आणि स्ट्राइकवर मात्र आपल्याला कपिल कोहली पाहायला मिळतील. धावसंख्या बिनबाद 7 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सिडको प्रीमियर लीग 2022 आजचा दुसरा दिवस. प्रकाश झोतातील भव्य ओराम क्रिकेटचे सामने इथे मात्र संपन्न होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. 2 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतो. एक स्ट्रेट लॉंग ऑनला तर एक स्ट्रेट मिड विकेट रिजन मध्ये. एक शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. एक शॉर्ट मिड विकेट. आता मात्र लॉंग ऑनला आतमध्ये बोलवलंय. लॉंग ऑफला मात्र मागे सरकवलंय. एक शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. पॉइंट. एक कव्हर. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय संतोष यांनी आणि बिग ब्लो फॉर एमडी सुपर किंग्स. गोल्डन डकचा मात्र इथे शिकार ठरलेत. आपण पाहिले तर कपिल कोहली पहिल्याच चेंडूचा सामना करत होते आणि पहिल्याच चेंडूमध्ये मात्र इथे बाद झालेत. यावेळेस मात्र खोदून काढले. लॉंग ऑन रिजन मध्ये 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय आणि इथे मात्र स्ट्राइक होते रोटेट. सिंगल मिळते. सिंगलने धावफलक मात्र पुढे सरकतंय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ते म्हणजे 1 गडी बाद 8. यावेळेस ओव्हर द बॉल रेड समोर खेळले. गॅप मधनं मात्र चेंडू निघालाय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाला मात्र चकवा देऊन चेंडू सीमा पार फरार. शेवटच्या बॉलवर हा येतोय चौकार. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12. खूप चांगली सुरुवात एमडी सुपर किंग्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख मात्र इथे करावा लागेल तो म्हणजे नितेश पाटील यांचा. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार. नितेश पाटील यांनी मात्र खूप रौद्र रूप धारण केलेलं पाहायला मिळतंय. जर्सी नंबर 17 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 1 गडी बाद 12.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा खूप चांगला वापर इथे केलाय तो म्हणजे नितेश पाटील यांनी. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्याच ठिकाणी मात्र इथे स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केलाय. यानंतर अकाउंट्स सुपेरियर्स विपक्ष प्लॅनिंग मास्टर्स हा दुसरा सामना असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील विजय पाटील. येस टीमचे संगणक देखील आहेत आणि समोर लैलेश. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 1 गडी बाद 12. यावेळेस मात्र ओहो अफलातून स्ट्रोक. क्रंचिंग साउंड ऑफ द बॅट अँड बॉल इट्स लॉंग ऑन फॉर द सिक्सर. टायमिंग वर इथे मात्र हा षटकार आलाय. यावेळेस थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळालाय आणि एक क्विक सिंगल दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली आहे. जेव्हा जेव्हा फलंदाज आपण जर पहिलं षटकार ठोकतो त्यानंतर एक सिंगल काढून जेव्हा स्ट्राईक रोटेट करतो एक सेन्सिबल क्रिकेटचं एक्झाम्पल तो सेट करत असतो. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र सिंगल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. अजूनही पॉवर प्लेचा मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कव्हरला आणि पुन्हा सिंगल. धावसंख्या होते 20 विथ द लॉस ऑफ 1 विकेट्स. सिडको प्रीमियर लीग 2022 आपण पाहताय. पहिली लढत सीव्हीए वॉरियर्स इथे टॉस जिंकून फिल्डिंग करते. याही वेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालंय. येस अपील झाली आणि मात्र बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. सेकंड विकेट डाऊन फॉर एमडी सुपर किंग्स. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली संगणक विजय पाटील यांच्या माध्यमातून. पिचिंग झाल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स खेळपट्टीने मात्र गोलंदाजाला इथे दिलाय आणि विकेट किपरने मात्र हा अफलातून झेल मात्र टिपलाय. सेकंड विकेट डाऊन. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 20 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. न्यू बॅट्समन ऑन टू द स्ट्राईक मिस्टर अनिकेत कोळी. नॉस्टेकला नितेश पाटील आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील ज्यांच्या बॅटमधनं 2 अफलातून चौकार इथे मात्र पाहायला मिळाली आहे. पॉवर प्लेचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. याही वेळेस कट करण्याचा प्रयत्न मात्र पंच सांगतात येस व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपात टोटल मध्ये एक धाव जोडली जाते. टोटल जाऊन पोहोचते 21 वर 21. एमडी सुपर किंग्स विरुद्ध सीव्हीए वॉरियर्स. यावेळेस मात्र जोरकस लागवण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल होता मात्र चेंडू आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाहीये. मात्र बॅटचा फेज लवकर क्लोज झालाय आणि चेंडू मात्र ज्या गतीने एक्सपेक्ट केला होता फलंदाज अनिकेत कोळी यांनी ती गती मात्र इथे त्यांना मिळाली नाही. त्यामुळे मात्र बीट झालेत. येस शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि शेवटच्या एका बॉलसाठी संगणक आणि गोलंदाज विजय पाटील इथे पुन्हा रणनीती करतायत. थोडंसं परिवर्तन करतायत क्षेत्ररक्षणामध्ये. लॉंगॉनला मात्र काऊ कॉर्नर ढकललंय. मिड विकेटला मात्र इथे स्ट्रेट शॉट लॉंगॉनला इथे मात्र हलवलंय. एक डीप मिड विकेट देखील पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉल मात्र भरपूर उंच गेलाय. इथे मात्र कॅच ड्रॉप झालीय. शेवटच्या बॉलवर मात्र ही संधी मात्र हुकली आहे आणि एक संजीवनी मिळाली आहे फलंदाज अनिकेत कोळी यांना. आणि शेवटच्या बॉलवर येते सिंगल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 2 गडी बाद 22.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. म्हणजे एकूण पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने एकूण 22 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 22 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स ॲट द एंड ऑफ पॉवर प्ले. सिडको प्रीमियर लीग 2022 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला सामना एमडी सुपर किंग्स विपक्ष सीव्हीओ वॉरियर्स. नाणेफेक जिंकली आहे सीव्हीओ वॉरियर्स टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय मात्र आतापर्यंत समसमान 50-50 राहिलाय. कारण 2 विकेट्स नक्कीच मिळवल्यात, मात्र धावा देखील तेवढ्याच खर्च केल्यात. 22 धावा धावफलकावर. नीरज ठाकूर येत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. पॉवर प्ले संपलाय. डीप मिड विकेट, एक आपल्याला काऊ कॉर्नर पाहायला, स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, एक लॉंग ऑन पाहायला मिळतोय, एक मात्र डीप कव्हर पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग. थोडस क्विक करायचंय, जास्त वेळ घेऊ नका. संगनायक मात्र विजय पाटील विकेटच्या पाठीमागे ऍज अ विकेट किपर आणि तिथून मात्र संपूर्ण सूत्र हलवत आहेत. विकेट किपरची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. इथे मात्र फिरकीपटूचा पहिलाच चेंडू मात्र कट केलाय. मात्र डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षण याच कारणासाठी ठेवलं होता की काय. 2 धावा तर झाल्या. इथे मात्र ओव्हर थ्रोची अतिरिक्त धाव मात्र इथे वसूल केली जाते. येस, तब्बल 3 धावा इथे मात्र वसूल केल्यात पहिल्या चेंडूवर. आणि केत कोळी होते स्ट्राईकला आणि त्यांनी मात्र हा स्क्वेअर कट लगावलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षण होतंय, त्यामुळे त्यांनी चेंडू अडवला, फेकला, मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरनं मात्र चेंडू गेलाय. चला, 3 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या 25 आणि पुन्हा स्ट्राईकला नितेश पाटील, ज्यांचा कव्हर आणि पॉइंटचा स्ट्रॉंग झोन आहे. याही वेळेस मात्र ओव्हरपिच बॉल होता, मात्र पिचिंग झाल्यानंतर पुन्हा अतिरिक्त उसळी इथे पाहायला मिळते आणि विकेट किपर विजय पाटील उर्वरित काम पूर्ण करताय. येतोय मात्र डॉट बॉल. तिसरं षटक फिरकीपटूला दिलंय. स्पिनर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय नीरज ठाकूर यांच्या रूपामध्ये गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॉडी वेट ट्रान्सफर करून पुन्हा कट केले, मात्र यावेळेस 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक देणार हा चौकार. शोभून दिसतंय, घेतंय नवा आकार. शहराचे शिल्पकार सिडको सिडको. शहराचे शिल्पकार सिडको सिडको. घडतोय पायाभूत सुविधांनी. उल्लेख झाला होता नितेश पाटील यांचा, ज्यांची ऑफ साइड स्ट्रॉंग आहे. कव्हर पॉइंटला हा त्यांचा तिसरा चौकार या इनिंग मधला. पूर्णपणे चेंडूची गती ओळखतायत, लाईन लवकर पिक करतायत आणि त्यानंतर मात्र हा फटका जो आहे तो एक्झिक्यूट करतायत. खूप चांगली बॅटिंग. याही वेळेस पुन्हा मात्र इथे गती थोडीशी कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचेल तोपर्यंत मात्र इथे मिळते फक्त सिंगल. सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि ती मात्र जाऊन पोहोचते 30 वर. 30. 2 गडी बाद, 30 धावा धावफलकावर. एमडी सुपर किंग्स टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते. यावेळेस मात्र टर्न ऑन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच कळवतात येस दिशा खराब आहे चेंडूची आणि वाईट बॉल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे सरकते, ती मात्र जाऊन पोहोचते 31 वर. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नीरज ठाकूर फिरकीपटू तिसरं षटक हाताळत असताना शेवटचे 2 बॉल घेऊन येतील. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये प्रॉपर टायमिंग, खूप चांगलं टेम्परामेंट दाखवलंय आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार.
चौफेर फटकेबाजी दोन्ही फलंदाज करतायत. प्रत्येक क्षेत्राला टार्गेट करतायत. गॅप मात्र शोधतायत. गोलंदाजाची दिशा लवकर ओळखतायत. त्याची लाईन लवकर पिक करतायत. गती लवकर ओळखतायत आणि त्या पद्धतीची फटकेबाजी. धावसंख्या 35. 2 गडी बाद. याही वेळेस ऍक्शन रिप्ले. यावेळेस मात्र अजून वेगाने चेंडू जातोय आणि लगातारचा दुसरा चौकार. फलंदाज अनिकेत कोळी ही इज सेट ऑन अ फायर. प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरात आपलं एक घर स्वप्नातलं होणार हे स्वप्न साकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगली बॅटिंग इथे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला अनिकेत कोळी तर दुसऱ्या बाजूला नितेश पाटील. आता मात्र शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय रणनीती अखेल सीबीए वॉरियर्स टॉस जिंकून गोलंदाजी करत होती, करते अजूनही. आणि तो निर्णय मात्र आतापर्यंत सबसेल अपयशी ठरवला एमडी सुपर किंग्सने. ज्या पद्धतीची फलंदाजी सर्वच फलंदाज साकारतायत. चौथं षटक तुलसी पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिलाच चेंडू यावेळेस गुडलेंदर पेजिंग झाला मात्र विकेट किपरच्या हातातनं चेंडू निसटला. बॅकअप मात्र 2-2 खेळाडू आहेत. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जातोय. पंचांची घोषणा आहे तर यस 2200 रुपयामध्ये आहे. अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि ती मात्र जाऊन पोहोचते 40च्या घरामध्ये. 40 स्ट्राईक होते रोटेड आणि हार्ड हिटर अनिकेत कोळी पुन्हा स्ट्राईकवर पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता. अगदी छातीच्या जवळून मात्र विकेट किपरचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक इथे मात्र कळत असताना सीबीए वॉरियर्सचा संघ डॉट बॉल मात्र इथे येतोय. पहिल्या चेंडूवर 1 अतिरिक्त धाव 22 पाहायला मिळाली. त्यामुळे धावसंख्या झाली 40 आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल. थोडस सल्लामसलत विजय पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजाला इथे आपल्याला होताना पाहायला मिळतंय. यावेळेस ओरपिच बॉल होता. गती थोडीशी कमी केली होती. टायमिंग जुळलं नाहीये. बॉटमला चेंडू हिट झालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. गोलंदाज मात्र स्वतः तुलसी पाटील चेंडूला मात्र अडवतायत. फेकी करतायत विकेट किपर एंडला. मात्र पंच सांगतायत यस 1 शॉट आहे म्हणजे एकच धाव इथे मात्र मिळेल. पंच मात्र खूप चांगल्या पद्धतीने चौफेर आपलं लक्ष ठेवतायत. धावसंख्या 1च मिळेल. धावसंख्या झाली 41. 41. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौथं षटक सुरू आहे. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या मधोमध घेतले चेंडूला आउट ऑफ द पार्क डिस्पॅच केलंय. 6 धावसंख्येसाठी षटकार. शकता गतीचा वापर केला गोलंदाजाच्या. या चेंडू खूप वेगवान पद्धतीने टाकला होता आणि त्यामुळे मात्र अचूक टायमिंग वर मात्र इथे काम केले अनिकेत कोळीनी आणि बॉलला मात्र डिस्पॅच केलं 6 धावसंख्येसाठी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. एकूण धावसंख्या पुढे सरकते 2 गडी बाद 47 वर. 47. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले तुलसी पाटील यांनी. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आणि चौथ्याच चेंडूवर मात्र आक्रमण केलंय आणि धावसंख्येने मात्र मजल मारली आहे भरपूर उंच. 47. 47. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळालाय. चेंडू यष्ट्यांवरनं विकेट किपरचा वेध घेतोय. चांगलं कमबॅक तुलसी पाटील यांचं इथे होताना पाहायला मिळते. षटकार खाल्यानंतर मात्र फलंदाजाचा स्टान्स ओळखून त्याला मात्र फॉलो केलंय आणि मात्र डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील.
यावेळेस मात्र समोर खेळलाय, गॅप मध्ये मात्र चेंडू निघालाय आणि लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून भेदून मात्र चेंडू गेलाय आर पार, चौकार. धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 51 धावा. अफलातून सुरुवात एमडी सुपर किंग्सची इथे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या षटकाचा विचार जर केला तर 12 धावा याही षटकामध्ये आल्यात. एकूण धावसंख्या 51. 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि जसं मगाशी टॉस झाला आणि त्यानंतर सेव्हियर वॉरियर्स टीमच्या संगनायकाने अर्थात विजय पाटील यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग करणार, त्यानंतर एक स्मिता असते एमडी सुपर किंग्सच्या कर्णधाराच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं आणि त्यांना तेच हवं होतं की आम्हाला फलंदाजीच करायची होती. आणि आम्हाला फलंदाजी का करायची होती ते आता हे धाव फलक सांगते, कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेत डेथ ओव्हर मध्ये कैलास मात्रे. आणि मात्र त्यांच्या समोर इथे मोठी जबाबदारी असेल, कारण दोन्ही फलंदाज झाले सेट. त्यांचं मात्र कोऑर्डिनेशन इथे अफलातून पाहायला मिळतंय, जे कम्युनिकेशन आहे ते खूप चांगलं पाहायला मिळतंय. आणि ही भागीदारी मात्र त्यांना तोडायची आहे. शेवटच्या 6 बॉलमधनं कमीत कमी धावा त्यांना खर्च करायच्यात आणि समोर नितेश पाटील एक हार्ड हिटर मात्र पाहायला मिळतील. यावेळेस मात्र इनसाइड आउट बॉलला मात्र उडवलाय, वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस, बॉल सीमा पार, चौकार. गोलंदाज कैलास मात्र यांनी आणि मात्र नितेश पाटील मात्र त्याचा खरपूस समाचार घेत आहेत. इनसाइड आउटचा स्ट्रोक क्रिकेटचं मात्र सौंदर्य दर्शवणारा आपण नेहमीच म्हणत असतो आणि त्यामुळेच हा चौकार मिळतो. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 55 आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अकाउंट्स सुपिरियर्स आणि प्लॅनिंग मास्टर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला कॉल आहे, आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठाच्या दिशेने यायचे. अकाउंट सुपिरियर्स विपक्ष प्लॅनिंग मास्टर्स, बोथ द कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. नितेश पाटील नाव गाजतंय, डान्सिंग डाऊन द विकेट. इथे देखील गॅप शोधलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघालाय आणि यावेळेस देखील येतोय हा चौकार. आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कैलाश मात्र कमबॅक करण्यासाठी उत्सुक असतील. क्षेत्ररक्षणामध्ये होते परिवर्तन, शॉर्ट कव्हरला ढकललंय, डीप एक्स्ट्रा कव्हरला मिड विकेटला आणलंय सर्कलच्या आतमध्ये आणि मात्र स्क्वेअर लेगला पाठवले मिड विकेट रिजन मध्ये. हे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन गोलंदाज करतोय. यावेळेस ऑफ ट्रॅकर पुन्हा स्क्वेअर कट केलाय. स्ट्रॉंग झोन आहे हा पाटील यांचा. यात्र यावेळेस सेन्सिबल पद्धतीने सिंगल कंप्लीट केली आहे आणि स्ट्राइक रोटेट केली आहे, कारण नितेश पाटील हा देखील अफलातून फॉर्म मध्ये याही सामन्यामध्ये पाहायला मिळतोय, ज्याचे देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत बॅटमधनं चौकारांची आतिषबाजी झाली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल या सिंगलच्या मदतीने 60. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. षटकार.
काय स्ट्रोक सजवलाय. आपण जर पाहिलं फलंदाज नितेश अनिकेत कोळी यांनी षटकार भरपूर वेळाने स्ट्राईक आली होती त्यांच्याकडे आणि त्यानंतर मात्र षटकार ठोकलाय. धावसंख्या 6 वर 6 66 66. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र राऊंड द विकेट येतात गोलंदाज कैलाश मात्र 4 चेंडू टाकलेत, 15 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. याही वेळेस मात्र लगातार दुसरा बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे आणि अजून एक दमदार षटकार. चेंडूवर 2 अफलातून षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अनिकेत कोळी ऑन अ फायर, ऑन अ फायर, ऑन अ फायर. धावसंख्या पुढे सरकली आहे तब्बल 72 वर 72. आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे इनिंग मधला. बघूया शेवटच्या चेंडूवर तरी कैलाश मात्र कमबॅक करतील का. मग यावेळेस चांगला चेंडू यॉर्कर टाकला होता, गती थोडीशी कमी केली होती. मिडॉनला चेंडू अडवलाय मात्र शेवटच्या बॉल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेत. नितेश पाटील एक धाव जोडली जाते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 73 वर 73 आणि 74 धावसंख्येचं लक्ष सीव्हीओ वॉरियर्स टीम समोर असेल. येणारे चेंडू असतील 30. चला टॉस साठी यायचंय अकाउंट सुपिरियर्स आणि प्लॅनिंग मास्टर्स. शहरात आपलं एक घर स्वप्नातलं होणार हे स्वप्न साकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरीकरणाचे शिवधनुष्य पेरणारा महाराष्ट्राचा आधुनिक शिल्पकार सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित. चौऱ्याहत्तर धावसंख्येचं लक्ष सीव्हीओ वॉरियर्स टीम समोर. त्याच दरम्यान मात्र इथे आमचा टॉस मात्र होतोय जिथे अकाउंट्स सुपिरियर्स विपक्ष प्लॅनिंग मास्टर्स. युनियन सेक्रेटरी सन्माननीय नितीन कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय. हेड आहे कॉल अँड इट इज अ हेड. येस अकाउंट्स सुपिरियर टीमने मात्र टॉस जिंकलाय. सिडको प्रीमियर लीग 2022 आजचा दुसरा दिवस आणि काय सुरुवात पाहायला मिळाली आहे एमडी सुपर किंग्स कडून. प्रामुख्याने मात्र 2 फलंदाजांचा इथे उल्लेख नक्कीच करावा लागेल. नितेश पाटील आणि अनिकेत कोळी. दोघांनी मात्र जी पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे, जी भागीदारी इथे बनवली आणि त्याच्याच जोरावर टीमने मात्र मजल मारली तब्बल 73 पर्यंत. आणि आता इथून पुढे 30 चेंडूमध्ये 74 धावा करायच्या सीव्हीओ वॉरियर्स टीमला, ज्यांनी मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर बॉलिंग घेतली होती आणि तो निर्णय मात्र इथे चुकीचा ठरवला एमडी सुपर किंग्सने, कारण त्यांची फटकेबाजी मात्र खूप चांगली पाहायला मिळाली आहे. अकाउंट सुपिरियर संघाने टॉस जिंकलाय मात्र त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत येणं अजूनही पेंडिंग आहे.
शहर बदलतंय, शोभून दिसतंय, घेतंय नवा आकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. घडतोय पायाभूत सुविधांनी, मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरात आपलं एक घर स्वप्नातलं होणार हे स्वप्न साकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरीकरणाचे शिवधनुष्य पेलणारा महाराष्ट्राचा आधुनिक शिल्पकार सिडको. चला चेसला होते सुरुवात. सीव्ही वॉरियर्स टीम समोर आहे 74 धावसंख्येचं लक्ष. दोन फलंदाज संतोष आणि त्यांच्या सोबत नीरज ठाकूर आणि गोलंदाजी मार्कवर दीपक पाटील. पॉवर प्लेच्या षटकाला होते इथे मात्र सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेस खोलवट टप्प्याचा समोर मात्र स्ट्रेअर केला. इथे मात्र एक संधी आहे रनआउटची, मात्र ती संधी हुकली आहे. पहिल्याच बॉलवर इथे सिंगलने झालाय श्री गणेशा. सुरुवात सीव्ही वॉरियर्स टीमची. लक्षाचा करायचा त्यांना पाठलाग. प्रत्येक चेंडूवर करायचे प्लॅनिंग, त्या प्लॅनिंगला मात्र करायचे एक्झिक्यूट. कारण धावसंख्या मोठी आहे 30 चेंडू 74. प्रत्येक षटकानिशी सरासरी आहे 15ची. रिक्वायर्ड रन रेट विल बी 15 रन्स पर ओव्हर आणि त्यामधले पहिले 2 षटकं खूप महत्वाची. यावेळेस मात्र चांगला टायमिंग होता. 6 धावसंख्येचे षटकार. त्या दरम्यान सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सन्माननीय विनोद पाटील साहेबांचे इथे शुभागमन होत आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार देखील आहेत ते सन्माननीय विनोद पाटील साहेब. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे त्यांच्यासोबत संजय पाटील साहेबांचं देखील उपाध्यक्ष युनियनचे त्यांचं देखील शुभागमन होत आहे. संजय पाटील साहेबांचं दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन फाईन लेगला मात्र फटक्याला एक्झिक्यूट केलंय आणि मात्र इथे येतोय चौकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. घडतोय पायाभूत सुविधा. खूप चांगली सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळते सीव्ही वॉरियर्स टीम कडून. षटकार ठोकल्यानंतर मात्र आला चौकार. धावसंख्या 11. यावेळेस देखील टायमिंग ऑफ अफलातून आहे, मात्र एलिव्हेशन भरपूर मिळालंय, मात्र डिस्टन्स नाही कव्हर झालाय आणि इथे मात्र पहिला हादरा दिला जातोय सीव्ही वॉरियर्स टीमला, तो म्हणजे नीरज ठाकूर यांच्या रूपामध्ये. सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरात आपलं एक घर स्वप्नातलं होणार हे स्वप्न साकार. चांगलं कमबॅक गोलंदाजाने इथे केलंय दीपक पाटील यांनी. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर चौथ्याच चेंडूवर मात्र नीरज ठाकूर यांची खेळी समाप्त केली आहे. धावसंख्या 11 आहे, 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत ते म्हणजे विजय पाटील, जे मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकला संतोष, मिस्टर संतोष. यावेळेस दुसरा हादरा. 2 बॉलवर 2 विकेट्स. सीव्ही वॉरियर्स आता अडचणीत सापडलाय. सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरीकरणाचे शिवधनुष्य पेलणारा महाराष्ट्राचा आधुनिक शिल्पकार सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित.
येस, नवीन फलंदाज बालाजी के. धावसंख्या अजूनही स्थिरावली 11वर आणि 2 गडी बाद झालेत. टार्गेटचा पाठलाग करायचे 74-74 आणि या षटकातील एक चेंडू शिल्लक. फ्लड लाईट्स मात्र हळूहळू ऑन होत आहेत. चा पाठलाग करायचे. 11 झालेत आतापर्यंत. 2 गडी बाद. दीपक पाटील ऑन अ हॅट्रिक. यावेळेस मात्र डॉट बॉलने झाली षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11. आता येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी अजूनही 63 धावसंख्येची आवश्यकता सीव्हीओ वॉरियर्स टीमला. शहर बदलतंय, शोभून दिसतंय. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. थँक्यू सो मच. शहरांचे शिल्पकार. पहिल्या षटकाच्या अंती 11 धावा धावफलकावर 2 गडी बाद. दुसरं षटक आलेत अनिकेत कोळी, ज्यांनी खूप चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये साकारली होती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर लाईन लवकर पिक केले. 1 बाउन्स गॅप मध्ये चेंडू निघालाय. खरपूस समाचार. पहिल्या चेंडूवर आघात. बॉल सीमा पार चौकार. होणार हे स्वप्न साकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. थँक्यू. संतोष पड्याल यांच्या बॅटमधनं मात्र पहिल्याच बॉलवर सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. चौकार आलाय. धावसंख्या झाली आहे 15. अशाच फटक्यांची आवश्यकता असेल सीव्हीओ वॉरियर्स टीमला हा सामना जर जिंकायचा असेल. यावेळेस लाईन काय सांगते? यस, पंच सांगतात लाईन खराब आहे. वाईट बॉल येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 16वर 16. यावेळेस मात्र आता साइड चेंज करतायत गोलंदाज अनिकेत कोळी. राऊंड द विकेट आलेत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न मात्र लगातार मात्र दुसरा वाईट बॉल येतोय. पंच सांगतायत की व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 17. 74 करायचे सीव्हीओ वॉरियर्स टीमला. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला आणि चेंडू आणि चेंडूफळीच्या कोणताही संपर्क झालेला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल मात्र येतोय. धावसंख्या स्थिर 17. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेचा. 74 करायच्यात सीव्हीओ वॉरियर्सला. यावेळेस पुन्हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे चेंडू. 1 धाव तर झाली आहे कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केली आहे. 2 ने धाव फलक सरकते पुढे. ते मात्र जाऊन पोहोचेल 19वर 19 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. जी कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये अनिकेत कोळी आणि नितेश पाटील यांनी केली होती ती कामगिरी आता फलंदाजांना करायची आहे. ती जबाबदारी त्यांना घेणं गरजेचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या खांद्यावर घेऊन खेळणं आवश्यक आहे, कारण 74 करायच्यात. यावेळेस वेगवान चेंडू होता. गतीने बीट केलंय आणि अगदी बॅटच्या खालून चेंडू विकेट किपरचा वेध घेतोय. थोडासा बाउन्स कमी पाहायला मिळालाय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे अनिकेत कोळी. व्हेरिएशन आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. कधी तो टाकतोय स्लोअर वन, कधी टाकतोय हाफ ट्रॅकर, कधी टाकतोय अतिशय वेगवान चेंडू आणि त्यामुळेच मात्र फलंदाज होतोय बीट.
इथे मात्र आला डॉट बॉल. बघा यावेळेस गती परिवर्तन केलंय. उल्लेख झाला, व्हेरिएशन त्याच्याकडे आहे, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे, ती जादू त्याच्या बोटांमध्ये आहे. एक जेन्युइन ऑलराऊंडर आपण इथे खेळताना पाहतोय. कारण पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी, ज्या पद्धतीची फलंदाजी त्यांनी केली आहे आणि आता करतोय तो एक चांगली आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी. लगातार 2 चेंडू टाकले डॉट. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि धावसंख्या त्याने खर्च केली फक्त 8. एकूण धावसंख्या 19 आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. शेवटचा बॉल असेल आता. यावेळेस वाईडी शॉर्टकट टाकलाय आणि बीट केले पूर्णपणे. लगातारचे 3 चेंडू आले डॉट. 2 षटकांच्या अंती सीव्ही वॉरियर्स संघ 74 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात, ते म्हणजे 19 वर. आता येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू मध्ये रन्स करायच्या, त्या म्हणजे तब्बल 55. हॅलो, नमस्कार. जरा बघूया आता चालू असलेला सामना MD सुपर किंग्स वर्सेस CV वॉरियर्स यांच्या दरम्यान. आता हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 74 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरामध्ये. 19 फॉर लॉस ऑफ 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, 2 विकेट्स इन व्हेरी थर्ड ओव्हर प्रोग्रेस ज्याला म्हणता येईल. बघूया पुढचा चेंडू, आगामी चेंडू. समीर भोईर गोलंदाजीसाठी तयार, सज्ज, सावध. रायडम वरती जबरदस्त 12-13 पावलांचा जबरदस्त रणप ज्याला म्हणता येईल. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करेल. खेळाडू तयार, सज्ज, सावध. बालाजी दरम्यान पहिला चेंडू बालाजीसाठी. पुढचा चेंडू, आगामी चेंडू. हा चेंडू शॉर्ट चेंडू मारला. चेंडू जसं शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. 1 धावसंख्या पुन्हा दुसऱ्या धावेचा हलकासा नाजूकसा लाईटचा प्रयत्न ज्याला म्हणता येईल. मात्र धावसंख्या स्थगित. धावसंख्या 1 ने वाढते. 20 फॉर लॉस ऑफ 2 बाद 20. जबरदस्त रमणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 74 धावांचा जबरदस्त मोठासा पाठलाग करताना संघ दिसतोय CV वॉरियर्स संघ. विजेंद्र पाटील यांचा हा संघ. दरम्यान बघूया खेळाडू तयार, सज्ज, सावध. 45+ असा हा फलंदाज संतोष पड्याल. पुढचा चेंडू, आगामी चेंडू. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू मारला. चेंडू सरळ मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये 1 धावसंख्या पूर्ण करतो. 1च धाव मिळते. मात्र धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरामध्ये. जर आपल्याला विजयश्री खेचून आणायची असेल तर फटक्यांची आतषबाजी ही तुम्हाला करावीच लागेल. 74 धावांचा जबरदस्त मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपण करताय, त्यामुळे आपल्याला या खेळ दाखवावाच लागेल. बिकॉज नो रिहर्सल ऑन द ग्राउंड ज्याला म्हटलं जातं, इथं रिहर्सल नाही, इथं तुम्हाला परफेक्शन गेम हे दाखवायलाच लागेल. पुढचा चेंडू, आगामी चेंडू. हा चेंडू सुंदर फटका ज्याला म्हणता येईल. नेत्रदीपक असा हा फटका बहुधा झेलबाद होण्याची शक्यता थोड्याशी मगाशी म्हटल्याप्रमाणे साहेबांनी एक वाऱ्याची झुळूक जी छोटीशी होती, त्यामुळे चेंडू हा जरी बॅट कव्हर केला तरी सुद्धा तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता. मात्र आता तसं वातावरण थोडंसं चेंज झालं आहे. संध्याकाळचा टाईम आहे. आपल्याला पाहतो की वाऱ्याचं सुद्धा झुळूक आपल्याला पाहायला मिळत नाही. सर नक्कीच सर, आपण पाहिलं तर ऑन साईडला जो आहे तो तिकडे गतीचा वाऱ्याचा वेग जास्त आहे, त्यामुळे तिथे चेंडू वेगवान ट्रॅव्हल होतोय. आणि आता हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटका खेळला होता. पॉवर खूप चांगली जनरेट झाली, मात्र काही अंशाने का होईना चेंडू मात्र सीमारेषा पार करू शकला नाहीये आणि विकेट मात्र गेली आहे. दरम्यान नवीन फलंदाज कैलाश आयकॉन प्लेअर या संघाचा कैलाश. बघूया त्रिडाऊनच्या रूपाने तो कैलाश स्ट्राईक घेतो. दरम्यान समीर भोईर गोलंदाजी बोल्यावर. दरम्यान पुढचा चेंडू, आगामी चेंडू. राईट मोठी 10-12 पावलांचा जबरदस्त रणप ज्याला म्हणता येईल. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू खेळून काढला. सुंदर फटका ज्याला म्हणता येईल. आणि हा बहुधा सुंदरसा प्रयत्न होता षटकार अडवण्याचा, मात्र षटकार काही अडवू शकला नाही. सुंदरसा प्रयत्न. षटकाराने धावसंख्या 6 ने वाढते, बहरते, फुलते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27च्या घरामध्ये. 27 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स इन व्हेरी थर्ड ओव्हर प्रोग्रेस ज्याला म्हणता येईल. धावसंख्या 27. पुढचा चेंडू, आगामी चेंडू. परत एकदा समीर गोलच्या बोल्यावर. आता मात्र स्ट्राईकला तो परत एकदा फलंदाज कैलाश मात्रे. त्याने आता मागच्या चेंडूवर जबरदस्त रोमहर्षक असा एक तुफानी फटका खेळला षटकाराच्या रूपाने. दरम्यान पुढचा चेंडू, आगामी चेंडू. समीर. पुढचा चेंडू राईट मोरदिकडचा मारा कैलासाठी. हा चेंडू शॉर्ट चेंडू खेळून काढला. सल फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः कॅरी करतोय. दरम्यान निर्धाव चेंडू ज्याला म्हणता येईल. सुंदर गोलंदाजी. आता मात्र जबरदस्त टप्पा ज्याला म्हणता येईल समीर याचा.
नक्कीच सर, कारण षटकार खाल्यानंतर पुढचा चेंडू जेव्हा डॉट येतो तेव्हा जे प्रेशर गोलंदाजावर जमवलेलं असतं ते रिलीज होतं त्या डॉट बॉलने, आणि ते मात्र इथे त्याच दरम्यान रायगड क्रिकेट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जयंत नाईक साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनांनी या सिडको प्रीमियर लीग 2022च्या या नाईट टुर्नामेंटमध्ये सहर्ष स्वागत करतोय. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29 74 करायच्यात. एकोणतीस झालेत. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 45 करायचे तब्बल, जे सरासरी प्रत्येक षटकामध्ये 22.5 सर. समीर बघूया. दरम्यान नवीन गोलंदाज, नवीन चेहरा ज्याला म्हणता येईल, नवीन कातकरी, त्याला तोंड दिलं संतोष पड्याल. पहिल्या चेंडूपासून खेळायला आलेला संतोष पड्याल अजूनही क्रीजवर मौजूद ज्याला म्हणता येईल. दरम्यान बघूया पुढचा चेंडू राईट एम राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू 14 षटकातला हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता. सुंदर चेंडू उचली घेतली चेंडूने. दरम्यान चेंडू जातो तो सरळ कॅरी करतो स्वतः कपिल कोहली यष्टीरक्षक. दरम्यान धावसंख्येमध्ये स्थगित धावसंख्या आहे ती 29च्या घरामध्ये. 29 फॉर लॉस ऑफ 4 विकेट इन व्हेरी फोर्थ ओव्हर प्रोग्रेस ज्याला म्हणता येईल. दरम्यान बघूया 11 बॉल आणि 35 धावांची गरज, आवश्यकता ज्याला 45. 11 चेंडू आणि 45 धावांची गरज. पुढचा चेंडू आगामी चेंडू, हा चेंडू ब्लॅक चिकट घेऊन जातो चेंडू. दरम्यान यष्टीरक्षक कॅरी करू शकला नाही. दरम्यान धावबाद संतोष पड्याल, धावबाद होऊन तंबूच्या रस्त्याने मार्गस्थ रवाना ज्याला म्हणता येईल. दरम्यान संतोष पड्याल बाद. आता नवीन फलंदाज तुलसीदास पाटील, मॅन फ्रॉम वाशी तुलसीदास पाटील. बघूया अनेक रजनी असो, दिवसे क्रिकेट असो, ज्यांनी गाजवल्या असा हा तुलसीदास पाटील खेळण्यासाठी येतोय. 10 बॉल आणि 45 धावांची गरज ज्याला म्हणता येईल सामना जर जिंकायचा असेल. अजून आमचे मनोज फडकर साहेब ज्यांनी नवीनच बॅट काल बनवून घेतली आहे खास आपल्या क्रिकेट शैलीसाठी, ते अजून बाकी आहेत. विजेंद्र पाटील यांनी त्याची नोंद घ्यावी. कर्णधार. दरम्यान बघूया आता नवीन मॉडेल ज्याला म्हणता येईल खेळण्यासाठी तयार. बघूया तुलसीदास पाटील. दरम्यान राईट राऊंड विकेटचा मारा ज्याला म्हणता येईल. 10-12 पावलांचा जबरदस्त रनअप नवनीत याचा, नवीन याचा. पुढचा चेंडू आगामी चेंडू, हा चेंडू शॉर्ट चेंडू मारायचा होता. सुंदर चेंडू ज्याला म्हणता येईल. चेंडू जातो तो सरळ यशस्वीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थगित धावसंख्या आहे ती 29च्या घरामध्ये. एक धावांना लागलेलं हे ग्रहण ज्याला म्हणता येईल. धावसंख्या अवघ्या 29. 3 चेंडू हाताळलेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये नवीनने आतापर्यंत. मात्र या चौथ्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन पंच केलंय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे. इथे मात्र चौकार आलाय. मगाशी म्हटल्याप्रमाणे खरोखर हा फलंदाज अनेक दिवसीय क्रिकेट असो, रजनी क्रिकेट असो, या क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळताना जबरदस्त फॉर्मातला हा खेळाडू तुलसीदास पाटील. थोडासा फिटनेसमध्ये थोडासा झुंज देतो आपल्या शरीरासाठी, त्याच्यामुळे थोडासा जो बॅटिंग लाईनअपला आहे तो थोडा लेट आलेला हा फलंदाज. दरम्यान धावसंख्या आता वाढते. धावसंख्या जाऊन पती 33च्या घरामध्ये 33. येस, आणि अकाउंट्स सुपिरियर संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि प्लॅनिंग मास्टर्स तुम्हाला करायची आहे फिल्डिंग यानंतरच्या सामन्यामध्ये. अकाउंट सुपिरियर्स टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतली आणि प्लॅनिंग मास्टर्स तुम्हाला करायची फिल्डिंग. आणि दोन्ही टीम्सने जसा सामना सुरुवात होईल तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, याची नोंद घ्या. पुढचा चेंडू आगामी चेंडू राईट मारा. हा चेंडू सुंदर चेंडू, सुंदर फटका ज्याला म्हणता येईल. मिड ऑनच्या दिशेने मारलेला फटका. एक धावसंख्या पूर्ण करतो फलंदाज. एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. बरोबर. 34 फॉर लॉस ऑफ 4
इन व्हेरी फोर्थ ओव्हर प्रोग्रेस ज्याला म्हणता येईल. धाव संख्या 34. पुढचा चेंडू राईट ओव्हर मारा 10-12 पावलांचा जबरदस्त रनअप. शेवटचा चेंडू अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल चेंडू ज्याला म्हणता येईल. 14 षटकातला शेवटचा चेंडू. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेरचा चेंडू. अवांतर चेंडू ज्याला म्हणता येईल. धाव संख्या 1 ने वाढते. व्हाईट चेंडू धाव संख्या 1 ने वाढते भरते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 35च्या घरामध्ये. 35 फॉर लॉस ऑफ 4 इन व्हेरी फोर्थ ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा चेंडू बघूया. परदेता कैलाश खेळण्यासाठी तयार सज्ज सावध. उजव्या हाताची बासरी कशी वाजते बघूया. कैलास राईट मोरदेवीचा मारा. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू खेळून काढला. चेंडू सर मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये जातो. एक धाव संख्या पूर्ण करतोय तो फलंदाज. एकच धाव मिळते. सुंदर शतरक्षण ज्याला म्हणता येईल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 36 ना 36च्या घरामध्ये. 36 फॉर लॉस ऑफ 4. 4 षटकाच्या समाप्तीत धाव संख्या 36. आता मात्र विजयासाठी शेवटच्या षटक. 6 चेंडू आणि 38 धावा. एनिथिंग इज काहीही क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो आपण सांगू शकत नाही. 6 चेंडूमध्ये 41-42 धावा सुद्धा इंटरनॅशनल लेवलला निघालेल्या आहेत. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स ज्याला आपण नेहमी म्हणतो. खरोखर क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. 6 चेंडू आणि 38 धावा. बघूया कसा पाठलाग करतो तो सीईओ वॉरियर्स हा संघ. नक्की सर, क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटीज. क्रिकेट हा नेहमीच अनिश्चिततेचा खेळ राहिलाय. 6 बॉलमध्ये 38 धावा होऊ शकतात जर अतिरिक्त धाव जर मध्ये आली आणि षटकार जर ठोकले सर्वच्या सर्व चेंडूवर. मात्र ती जबाबदारी आता स्ट्राईकला असलेला आहे फलंदाज कैलाश म्हात्रे. समीर आहेत आता गोलंदाजी मार्कवर. समीर भोईर. 6 बॉल 38. कैलाश म्हात्रे. एक षटकार ज्यांच्या बॅटमधनं आलाय. पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण केलंय. मात्र इथे काय घडतंय. चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक सीमारेषा पलीकडे गेलाय आणि हे म्हणतं क्रिकेटमध्येच पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवर षटकार. सुंदर प्रयत्न सर आपल्याला पाहायला मिळाला की खरोखर त्या क्षेत्ररक्षकाने वेल गॅदर केला होता चेंडू. मात्र काही कारणास्तव त्याचा बॅलन्स गेल्यामुळे क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या त्या बाजूला गेला आणि हा षटकार मिळतो तो कैलास याला. सुंदर फटका कैलासाचा. नेत्रदीपक असा हा आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळाला कैलासाच्या फळीमधून. बघूया पुढचा चेंडू. येस, आता 5 मध्ये 32 करायचे. 38 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. यावेळी दुसरा देखील बॉल जाईल. एलिव्हेशन मिळालंय भरपूर. मात्र नोमॅन लँड मध्ये चेंडू मात्र पडतोय. 1 बाउन्स कलेक्ट केला जातोय. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंचांचा नकार. धावा मिळत आहेत 2. आता 4 बॉल. 4 बॉल मध्ये रन्स करायच्या 30. चार बॉल आता 30 करायचेत. हाच प्रश्न आमच्या पण कानापर्यंत येतोय दादा की कैलाश मात्र यांना 5व्या क्रमांकावर का पाठवलं गेलं. सुरुवातीला का नाही पाठवलं गेलं. यावेळेस देखा अजून एक दमदार स्ट्रोक. चेंडूवर केलाय घणाघाती प्रहार. हाही चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून गेलाय. सीमा पार षटकार. सुंदर आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कैलाश याच्या माध्यमातून. मगाशी म्हटल्याप्रमाणे की थोडासा प्रॅक्टिसचा सरावाचा परिणाम त्याच्यावर आहे की सराव करायला वेळ मिळत नाही. फायर डिपार्टमेंटला असल्यामुळे त्यांना 24 तास ऑन ड्युटी असतात. त्याच्यामुळे सरावला वेळ मिळत नाही. म्हणून त्याने स्वतःहून डिसिजन घेतला की मी मागे बॅटिंग लाईनअपला येईन. कारण फलंदाज आपल्या याच्यामध्ये भरपूर तंबूमध्ये आहेत. पण काही गोलंदाजी चांगली त्या प्रमाणावर झाल्यामुळे आपल्याला बॅकफुटवर याला संघाला जावं लागलं. दरम्यान पुढचा चेंडू. आगामी चेंडू बघूया. हा चेंडू सुंदर फटका ज्याला म्हणता येईल. बघूया फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या पूर्ण फलंदाज. दुसऱ्याचा प्रयत्न ज्याला म्हणता येईल. 2 धावसंख्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये बहुधा धावबाची थोडीशी नाजूकशी आफीळ मात्र नाबाद असल्याचा निर्वाळा. धावसंख्या मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52च्या घरामध्ये. अजूनही 32 धावांची 2 बॉल 22 धावांची गरज. 2 चेंडू आणि 22 धावा. जवळजवळ एमडी सुपर किंग्स हा संघ विजयी होताना दिसतोय आपल्याला. एमडी सुपर किंग्स हा संघ विजयी होताना दिसतोय आपल्याला. 2 चेंडूमध्ये 22 धावा. बघूया एनिथिंग इज हॅपन इन क्रिकेट ज्याला म्हणता येईल. पुढचा चेंडू. आगामी चेंडू. हा चेंडू मारायचा होता. निर्धाव चेंडू. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. सुंदर चेंडू ज्याला म्हणता येईल. कारण समीर भोईर याला लहानपणापासून मी क्रिकेट खेळताना पाहतोय. त्याची गोलंदाजी नेहमी आक्रमक अशी गोलंदाजी राहिलेली आहे. आता 30+ माध्यमातून तो करावे क्रिकेट संघातून खेळताना दिसतो. बघूया समीर परत एकदा राईट मोर द विकेटचा मारा
परत त्याला तोंड येईल तो खेळण्यासाठी परत एकदा कैलाश म्हात्रे. अंतिम अखेरचा निर्वाणीचा या इनिंग मधला शेवटचा चेंडू ज्याला म्हणता येईल, हा चेंडू उचली घेतलेला चेंडू, निर्धाव चेंडू ज्याला म्हणता येईल. आणि अभिनंदन या संघाचं, एमडी सुपर किंग्स या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. येस, धन्यवाद दादा. एमडी सुपर किंग्स संघाने मात्र विजय संपादित केलाय, त्यांना शुभेच्छा असतील. आणि सीबीए वॉरियर्स संघ तुम्हाला देखील तुमच्या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. सिडको